पण मला आज अभिमान वाटते राजू पाटील साहेब तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि तुमचं, की सभेला तिथं जेवढी गर्दी जमलेली नाही त्याच्यापेक्षा जास्त गर्दी इथं कोपरा सभेला असते इथं गर्दी. आणि याचं कारण असं आहे की महाराज आपल्याला बघण्यासाठी, आपला आशीर्वाद घेण्यासाठी ती सगळी मंडळी जमलेली आहे. आज मला सांगावंसं वाटेल की या कडगाव गावामध्ये आपल्या राजघराण्याचा बराचसा आशीर्वाद या कडगाव घराण्याला प्राप्त आहे. हा पेटा होता एकेकाळी. या कडगाव मध्ये गडिंग्लजचं कोर्ट होतं. गडिंग्लजला कोर्ट न्यायच्या आधी ज्याचं न्यायालय इथं कडगाव मध्ये होतं. सगळ्यात पहिली पेढ ही कडगावला होती. आणि काही वर्षापूर्वी, मला वाटतं 150 वर्षापूर्वी, इंग्रजांनी इथलं न्यायालय तिकडे नेलं, इथलं महसूल विभाग तिकडे नेलं. नाहीतर कडगाव हा तालुका झाला असता साहेब. कडगाव तालुका होता थोडक्यात राहिला. या गावाचं तुमच्या राजघराण्यावर प्रचंड प्रेम आणि निष्ठा राहिलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त आम्ही दोघं चौघं फिरत होतो आणि आपल्याला दोघं चौघं फिरत असताना देखील या गावानं सगळ्यात जास्त लीड आपल्याला दिलेला. त्यामुळं हा कार्यक्रम, तुमची भेट ही ऐतिहासिक अशी आहे. मला या निमित्तानं इथं सांगावं असं वाटेल, मला वाटतंय हे पहिलंच भाषण या इलेक्शन मध्ये या 4 दिवसात मी करतोय. वास्तविक मी भाषण करायचं नव्हतं, भाषण कुठलंही करायचं नाही, सभा घ्यायची नाही अशी ठरवली होती या निवडणुकीची. कारण गेली 4, 5, 7 वर्ष सातत्याने इथं काम करत असताना मी ज्यांना सहकार्य केलं, ज्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तींसोबत ज्या निष्ठेनं राहिलो, ते आज माझ्यासोबत साहेब नाही आहेत. काही कारणानेशी बरीच लोक मला सोडून गेलेत. पण मला अभिमान वाटतो की या दिग्विजय कोराडे बरोबर ही सगळी मंडळी, जनता, ही सगळी सामान्य जनता माझ्यासोबत राहिलेली आहे. मी एकटा लढा लागलोय महाराज, मी एकटा लढा लागलो. एकीकडे 2 मोठमोठे बलदंड पक्ष आहेत. शिवाजी महाराज ज्यावेळेला लढत होते त्यावेळेला मला असं लक्षात, त्यांचा इतिहास वाचताना आज माझ्या अंगावर काटे येतात की त्यावेळेला काय घडलं असेल. एका बाजूला मुघल आणि एका बाजूला तिथं आदिलशाही ज्यावेळेला होती त्यावेळेला दोन्ही बाजूला, एका बाजूला पोर्तुगीज, तिन्ही बाजूने ज्या वेळेला त्यांच्यावर हल्ले होत होते त्यावेळेला त्या माणसानं, त्या महामुनीनं स्वराज्य स्वतःच उभा केलं. आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही आज इथं लढतोय. 2 बाजूला 2 मोठे बलदंड पक्ष आहेत. सगळ्या कुठल्याही गोष्टीला कमी नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास देत आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये पायात पाय घालण्याचा प्रयत्न करतायत. आणि तरी देखील आमची वाटचाल आज अविरतपणे सुरू आहे. आणि आज मला अभिमानानं सांगावं असं वाटेल की या सर्वसामान्य जनतेच्या जीवावर, ज्यांच्या जीवावर मी माझ्या पत्नीची उमेदवारी इथं दिलेली आहे, ती खरोखर आज सार्थ ठरताना दिसत आहे. माझा संघर्ष मोठा आहे, तो तुम्हाला कधीतरी मी सांगेन. पण आज या संघर्षामध्ये तुम्ही इथं मला मदत करण्यासाठी आपला वेळात वेळ काढून उपक्रम करून इथं आलात, तर खरोखरच खूप मला त्याचा अभिमान वाटतो. आमदार बंटी पाटील साहेब, आमचे नेते, ज्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला, ज्यांनी मला बोलवून सांगितलं की दिग्विजय लढावं लागतंय. मी म्हटलं साहेब 2 बलदंड टाकत आहेत, कसं लढायचं. खूप मोठ्या माणसाचा हा मतदारसंघ आहे आणि इथला राष्ट्रातला, देशातला सगळ्यात 1 नंबरचा पक्ष देखील तो उमेदवार उभा करणार आहे. ते म्हटले मी कसं लढलो महानगरपालिकेला तसं तू लढायचं आहे, तू हार जीतची काळजी करायची. आणि फक्त तुमच्या दोघांच्या तिघांच्या आशीर्वादावर साहेब मी इथं आज हे धाडस करतोय. मला गेली 3-4 दिवस जवळपास सगळ्या गावातनं फिरत असताना लोकांच्या डोळ्यात आणि लोकांच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवतोय. मी कोणावर टीका करणार नाही, मी त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवीन, निश्चितच चांगलं काम करून दाखवीन. फक्त मला एक संधीची आवश्यकता आहे. गेली 25-30 वर्ष माझं कोराडे कुटुंब या संधीची वाट बघत आहे. मित्रांनो, मला एक संधी द्या. मी पुन्हा तुमच्याकडे संधी मागणार नाही. मला एक संधी द्या. मी निश्चितच या सगळ्यांनी आतापर्यंत जे काम केले गेल्या 25-30 वर्षात, त्याच्यापेक्षा दुप्पट काम या 5 वर्षात करून दाखवतो. मी शपथ घेऊन सांगतो, कुणाचंही कमिशन घेत नाही. मी 10 वर्ष ग्रामपंचायतीचं काम केलंय. 10 वर्ष मी ग्रामपंचायतीचं काम केलंय, मी कारखान्यामध्ये काम केलंय, मी बाजार समितीमध्ये काम केलंय. पण गेल्या 10-12 वर्षाच्या इतिहासामध्ये, राजकीय प्रवासामध्ये माझ्यावर एक बट्टा, केसा इतकाही बट्टा लागण्यासारखं कुणाचंही धाडस झालेलं नाहीये. आणि अशाच पद्धतीचं काम मी येणाऱ्या पुढच्या 4-5 वर्षामध्ये करू इच्छितो. तुम्ही मला सगळ्यांनी मिळून हे काम करण्याची संधी द्यावी. मला माझ्या पत्नीच्या रूपानं इथं जिल्हा परिषदेकडे प्रतिनिधित्व द्यावं, इतकीच मी या ठिकाणी ज्योतिर्लिंग चरणी प्रार्थना करतो. आपलं काम खूप मोठं आहे महाराज. आमच्या एका शब्दावर आपण जवळपास 40-48 कोटी रुपये भडगाव पुलाला मंजूर केले आणि ते आता काम सुरू आहे. तुम्ही नुसतं आश्वासन देऊन गप बसला नाही, आमच्या एका मागणीवर, एका पत्रावरती काम केलेलं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की कडगाव आणि या गणातलं, या पंचक्रोशीतली जी कामं आहेत ती येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये आपल्या माध्यमातून आम्ही निश्चितच करून दाखवू. आमच्या सोबत इथं पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती रेश्मा ताई रियाजभाई शमनजी या देखील उभा आहेत. आमची इथं आघाडी झालेली आहे. मुळात आमची ही स्वाभाविक आघाडी महाविकास आघाडी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या 2 उमेदवार आहेत. तिकडे पलीकडे शेतकरी संघटनेच्या पुरस्कृत उमेदवार आज आमच्याकडे कमल अमृत पाटील या आमच्यासोबत लढतायत. ह्या दोघीही लढाऊ मानायचे आहेत.
आमची पत्नी थोडीशी शेतकरी कुटुंबातली, तिला राजकारण म्हटलं की ती नाक मोडायची, पण तिचं नशीबच असं आहे की तिला आरक्षण आलं आणि तिचं आता आज आम्ही उमेदवारी करतोय. रोज सकाळी उठताना ती म्हणते आज किती गावं फिरायची. म्हणजे पहिलं 2 दिवस तिचा म्हणजे आमची जरा भाजीत मीठ कमी पडत होतं, पण नंतर कदाचित आता 2 दिवस तिचा, आता 3-4 दिवसात तिचा इंटरेस्ट जागा झालाय. खूप सामान्य शेतकरी कुटुंबातून ती आलेली आहे. मित्र, मी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की आम्हाला सेवेची संधी द्यावी. धन्यवाद.